पूर्ण खुळी आहे जनता. या 1500ला आणि 2000ला भाडा लागल्या. कोण म्हणतंय आम्हाला त्यांनी काय दिलं ह्यांनी एवढं तर देतात म्हणतात आणि मतदान करतात. पूर्ण विकत घेतात मतदान. कोण म्हणतंय परिवर्तन व्हायला पाहिजे. कोण म्हणतंय इंटरेस्टच नाहीत लोकांना, पण नाविलाज असतं इथं मतदान करतात. लाडरावकर साहेब मिळते आम्ही केलं होय. सपला आपला विषय. आता सध्या यड्रावकर जरा सध्या टॉपला आहेत. अरे माणूस आपला आहे कोण? राजू यड्रावकर साहेब. विकास झालेला पण आहे, चालू पण आहेत आणि इथून पुढे यड्रावकर साहेब करणार. 1 नंबर मध्ये आहे तिने. काय टेन्शन घेत नाही. माझं पारड जड वाटतंय. पारड यड्रावकर आहे हा पूर्णपणे विकास झाला. जयसिंगपूर सिटीमध्ये यड्रावकर साहेब. यड्रावकरच पारड जड आहे आणि तोच निवडून आला. काम केलं आमचं चर्म यड्रावकर साहेब. विरोधकांनी जर जबाबदारी दिली तर यड्रावकर साहेब ती पूर्ण करणार. आणि काय सांगू, नारळ पोटाकडे अक्षस बर. आता ही निवडणूक झाल्यानंतर ह्या माध्यमातून यड्रावकर साहेब कुठेही ऐकणार नाहीत. त्यांनी एका गरीब कार्यकर्त्याला सत्तेत घालवायचं कसं हे यड्रावकरांनी एक आदर्श इथं आमच्या इथे या प्रभाग क्रमांक 1 मध्ये ठेवलेला आहे. आता कोणते देवान दिले त्याला ते करायचं. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर अर्ज माघारीच्या दिवसानंतर नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आलेला आहे. चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं प्रचार यंत्रणेला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी प्रचार शुभारंभ देखील झालेला आहे. मात्र एकीकडे प्रचाराचा वेग वाढतोय, निवडणुकीच्या रणधुमाळीचा वेग वाढतोय. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या परिसराचा, त्यांच्या शहराचा विकास हवा तसा झालाय की नाही हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि यासाठीच मी आज पोहोचलोय जयसिंगपूर शहरामध्ये. आणि जयसिंगपूर शहरामधलं जर राजकारण बघायला गेलं तर कागल तालुक्यात ज्याप्रमाणे विचित्र अशी आघाडी झाली, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना घेरण्यासाठी काँग्रेस, भाजप यांच्या आणि स्वाभिमानी यांच्यामध्ये युती झाली आहे. आणि या विचित्र आघाडीमुळे राजेंद्र पाटील यड्रावकर जे आहेत यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर या दोघांना घेरण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत. मी सध्या जयसिंगपूर शहरातील मध्यवर्ती चौकामध्ये उभा आहे. या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक मंडळी बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. त्यांच्या नेमक्या परिसराचा विकास कितपत झालाय, कसा झालाय. काका नमस्कार. आपण जयसिंगपूरमध्ये राहताय. आपलं वास्तव्य इथं अनेक वर्षांपासूनचं आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की जयसिंगपूर शहराचा विकास ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे तसा झालाय का? अतिशय उत्कृष्टपणे झालाय. अतिशय उत्कृष्टपणे झालेला आहे. कुठल्याही सिटीमध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता पण नाही आहे. आणि इथं कसं आहे, सर्व समाज समभाव आहे. आणि त्यामुळं आपल्या इथं विकास कामाचा नादच कोण करायला नाही. आत्ता जे रस्ते खराब झालेले दिसतात ते अंडरग्राऊंड पाईपलाईन चालू आहेत किंवा कुठे गॅस पाईपलाईन चालू आहेत. त्यामुळे ते रस्ता खराब झालेले दिसत असतील तर लोकांनी असं समजून घेऊ नये की विकास काम करत नाही असं. तर खरोखर हे आपली सिटी जयसिंगपूर, जी कोल्हापूर जिल्ह्यात आपल्यासारखी सिटी कुठेही नाही. खरं तर काही वर्षांपासून जयसिंगपूर नगर परिषद प्रशासन आहे. ज्या वेळेला सत्ताधारी होते, प्रशासन होतं, या दरम्यानचा जो काही फरक आहे कामाचा, तो कारभार कसा वाटला? जरी सत्ताधारी नसले, प्रशासन जरी असला तर सत्ताधारी जे होते ते प्रशासनाकडून कामं करून घेतलेले, पूर्णपणे कामं करून घेतलेला, विकास केलेला. काय वाटतंय कुणाच्या माध्यमातून इथं विकास झाला इतक्या मोठ्या प्रमाणात? यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून विकास झालेला. हा पूर्णपणे विकास झाला जयसिंगपूर सिटीमध्ये यड्रावकर साहेब. काका तुम्हाला काय वाटतंय, यावेळेला आपण मतदान करणार आहे. 2 तारखेला मतदान आहे. काही दिवसांवर मतदान येऊन ठेपलेलं आहे. यावेळेला तुम्ही मतदान करत असताना डोळ्यासमोर तुमच्या काय असणार आहे, पक्ष, व्यक्ती की विकास? विकास आणि व्यक्ती आणि पक्ष. कोण असेल व्यक्ती तुमच्या माध्यमात? आपले यड्रावकर साहेबांचं. का हो, काय असं विकास? त्यांचा विकासच आहे तसा. पण असं म्हटलं जाते की यड्रावकर फक्त नारळ फोडतात आणि निघून जातात. नाही, असं काय नाही. हे चुकीची बातमी आहे ती. तसं काय होणार नाही ते. कारण आमच्या पण बघण्यात नाही आहे. आम्ही आता इतके वर्ष आता बघतोय आम्ही, त्यात काय सही ऐकण्यात नाही आमच्या. आणि आमच्या बघण्यात नाही. त्यांचे कामं व्यवस्थित चालू आहेत सगळे आणि पद्धतशीर चालू आहे.
शिवतीर्थ एक मोठं असं स्मारक या ठिकाणी उभा केलं, मात्र ते स्मारक उभारण्याऐवजी दुसरा जो जयसिंगपूरचा विकास झालाय तो झालाच नाही झालेला आहे. असं चालू आहे, विकास झालेला पण आहे, चालू पण आहे आणि इथून पुढे येड्रावकर साहेब करणार. काका, तुमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे, आपण जयसिंगपूरचे रहिवासी आहात, अनेक निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत, अनेक नेते पाहिलेले आहेत आणि होत असलेला विकास देखील पाहिलेला आहे. तो विकास झालाय का नाही असं वाटतं? येड्रावकरांच्या देखरेखीला अतिशय उत्कृष्ट विकास झालेला आहे. फार विकास चांगला झाला आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेज केलं, आता रस्त्याची कामं चालू आहेत, पाणी आता 12 तास यायला लागले, व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अनेक रुग्ण असतील यांच्यासाठी ज्या आरोग्य सुविधा मिळायला पाहिजेत त्या सुविधाच नाही आहेत. आता त्या आरोग्य सुविधा मिळेल नाही तसं काही नाही. पब्लिक सरकारी दवाखाने फुल आहेत, आलं की लक्षात? तसं काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. किती येणाऱ्या निवडणुकीत काय वाटतंय, कोणाचं पारडं जड असं वाटतं? येड्रावकरच पारडं जड आहे आणि तोच निवडून येणार. दादा, आपण जयसिंगपूरचे रहिवासी आहात, काय वाटतंय आपल्याला जो विकास दिसायला पाहिजे तो विकास जयसिंगपुरात तुम्हाला दिसलाय का? हो आहे, चालू आहे. काय विकास दिसला तुम्हाला? आहे सगळे ड्रेनेजचे कामं चालू आहेत, गॅस पाईपलाईन काम चालू आहे, त्यानंतर रस्त्याची कामं होणारी 100% होणार, बर, त्याबद्दल काही शंका नाही. अनेक ज्या मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे त्या नागरिकांना मिळत नाहीत असं बोललं जातं. नाही, हे चुकीचं आहे. सगळ्या सुविधा चालू आहेत, सगळं पाणी सगळं व्यवस्थित येतं, सगळं चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही. जयसिंगपूरचा विकास होत नाही आहे, जयसिंगपूरचा विकास खुंटलाय म्हणून तर एके बाजूला अनेक जण मातबर नेते एकत्र आलेले आहेत, विचित्र आघाडी झाली आणि एकीकडे येड्रावकर एकटे पडलेत. नाही, येड्रावकर साहेबांचं काम हे आहे, त्याबद्दल काही शंका नाही. आता तसं बघायला गेलं तर आता आमच्या तालुक्यात सगळ्यात मोठा शासकीय दवाखाना आपल्या ह्या उदगावच्या आणि जयसिंगपूरच्या मध्य सेंट्रल हद्दीला सगळ्यात मोठा दवाखाना व्हायला आणि ते आणि येड्रावकर साहेबांच्या माध्यमातून ते काम चालू आहे. दुसरी गोष्ट, यांची बिल्डिंग नगरपालिकेची जुनी होती, जुनी मनाचं कौलारू पद्धतीची होती, तरी आत्ता देखील ती तुम्ही जर येऊन बिल्डिंग बघितली जयसिंगपूर सारखी अशी नगरपालिका कुठेही नाही आहे, एवढी चांगली आणि थाप हे आलंय. शासकीय नसताना शासकीय काम करत जरी असले तरी ह्यांची देखरेख ते काम पूर्ण करून घेतलं. एवढ्या साहेबांनी अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे. शिवतीर्थ म्हणतात, शिवतीर्थचा पुतळा त्यांनी साहेबांनी उभा केला, त्याबद्दल नाही. आंबेडकरचं बी चालू आहेत सध्याला, बरीचशी अशी त्यांची कामं नियोजित आता ठेवलेली आहेत त्यांनी. आता ही निवडणूक झाल्यानंतर ह्या माध्यमातून येड्रावकर साहेब कुठेही ऐकणार नाहीत. त्यांनी असं म्हटलं जातंय की जयसिंगपुरात एका गटाची मक्तेदारी सुरू आहे, असं लोक कोणत्या म्हणणार की हो. जर आपल्या घरातले मतभेद आहेतच की, भाऊ आहेत, वहिनी आहे किंवा आई वडील आहेत, एक दोन भाऊ असले तर एक भावाचे मत वेगळे पडणार, एक भावाचे मत वेगळे पडणार, पाचची बुटी का सारखे नसणार आहेत. निवडणुकीचं राजकारणात म्हटलं की पहिले 45% आपल्या विरोधात धरून जायचं. काका, तुम्हाला काय वाटतंय जयसिंगपुरात हुकुमशाही सुरू आहे का? नाही नाही नाही, चुकीची बातमी आहे. जयसिंगपुरात हुकुमशाही पहिला पण नव्हते आणि आता पण नाहीये आणि तसे होऊ बी शकणार. सर्वांना घेऊन, सगळ्यांच्या मते, सगळ्यांना विश्वासात घेऊनच काम चालू आहे. एकीकडं असं चित्र दिसतंय का की घराणेशाही फक्त चालू आहे? नाही नाही, सगळ्यांना घेऊनच काम करत असते, ती घराणेशाही नाही आणि प्रत्येक वेळा नवीन नवीन उमेदवारांना संधी देऊन त्यांनी काम चालू ठेवतात. जयसिंगपुरात घराणेशाही का हो? तेच काय नुसतं नंतर एकनाथ शिंदेचं पोरगा आहे, शरद पवार पुतण्या आहे, भाऊ काय 2 पुतण्या आहेत, सगळ्यांचे आहेत राजकारणा घरात. इथंच काय पोत तिडकी हा? आता सारे पाटील साहेबांचे चेअरमन झाले, ते त्याच्या घरातले झाले का नाही झाले? आव्हाड साहेबांच्या घरातले झाले, त्यांचे खासदार आहे, आमदार आहेत, आव्हाड साहेब हे आहेत, घरांचे ते घरांचेच म्हण. अहो प्रत्येकाला आहे किती ह्याच का जयसिंगपूर येताय तुम्ही? घरांचे आता ते करते देवान दिलं त्याला ते करायचं. घराणेशाही कुठे आहे? पण ह्यात ना विकास जयसिंगपूरचा व्हायला पाहिजे, तसं होईल असं वाटतंय का? 101% होणार, 101%. तुम्ही जबाबदारी दिला, विरोधकांनी जर जबाबदारी दिली तर येड्रावकर साहेब ती पूर्ण करणार. आणि काय सांगू, काय वाटतंय आज जयसिंगपूरच्या रस्त्यावरनं फिरत असताना आपल्याला जयसिंगपूरचा विकास कधी दिसलाय का? हाय विकास काय चालूच आहे त्यांचा करायचा. आम्ही काय इथलं मतदार नाही, आम्ही परगावचं, त्यामुळे दानोळीवरून आम्ही दानोळीवरून आपण जयसिंगपुरात फिरत असताना तुम्हाला जाणवत असेल की बाबा हा जयसिंगपूर सुधारले की मागं गेले? आता चालू टप्प्यात असं बघितलं तर त्यांच्यानुसार सुधारणा ह्या चालूच आहेत, पण जे काय ग्राउंड लेवल प्रत्येक पब्लिकच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत.
त्या पद्धतीनं विकास हे आता वाढत्या चालत्या ह्याच्यात बघितलं तर ते अजून विकास व्हायलाच पाहिजे. कारण आता युग कसं पुढे चाललंय. तुमच्या नजरेत कोण आहे चेहरा, विकासाचा चेहरा इथं कोण आहे? आता विकासाचा चेहराच म्हणता येणार नाही, कारण आता राजकारण इतकं गढूळ झालंय की सर्वसामान्य जनतेला खरोखर कीव आला या राजकारणाचा. त्यामुळं इंटरेस्टच नाहीत लोकांना, पण नावेला जास्त इथं मतदान करतात. मी कुणाला नावं ठेवणार नाही, पण सगळीच एका माळाचं म्हणे. ह्याला सर्वात कारणीभूत आहे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सरकार जे काय आता नेतृत्व करायला लागलेत फडणवीस साहेब. खरोखर राजकारण घोडूळ करून टाकलंय. पूर्वीचं राजकारण आता राहिलेलं नाही, त्यामुळं चांगली माणसं राजकारणापासून पूर्ण अलिप्त व्हायला लागले. कुठंतरी राजकारण आणि समाजकारण विसरत राजकारण फक्त राहिलं असं दिसते का? होय, फक्त राजकारण आहे. विकास हा विषय सगळं बाहेर आहे. हे विकास काय कामं हे येणार, फंड येणार, हे लावणार, कुठं पण करणार, हे चालू आहे. पण जे सर्वसामान्य गोरगरीब माणसाला, शेतकऱ्याला ज्या काय हव्या गोष्टी आहेत त्या ह्यांच्याकडं देण्याची दानत नाही. आज फक्त मतं विकत घेतल्यासारखं चालू आहे. लाडक्या बहिणीचं नुसतं भोगस आहे. शेतकऱ्यांना हे किसान योजनेचं काय काय देतात, त्यांनी फक्त पैसे टाकतात, त्यांना कॅचअप करतात. जनता पण खुळी आहे, पूर्ण खुळी आहे जनता. या 1500ला आणि 2000ला भाडा लागल्या. आम्हाला त्यांनी काय दिलं, ह्यांनी एवढं तर देतात म्हणतात आणि मतदान करतात, पूर्ण विकत घेतात मतदान. त्यामुळे कुठं तर सर्वसामान्य मतदारांनी खरोखर याचा विचार करून योग्य तो न्याय द्यावा अशी माझी प्रतिक्रिया. नक्कीच एक महत्वाचा मुद्दा या दादाने आपल्यासमोर मांडला की राजकारण आणि समाजकारण यामध्ये आता जो मोठी दरी निर्माण झालेली आहे, ती दरी कुठंतरी आता थांबणं गरजेचं आहे. दादा नमस्कार. काय वाटतंय, जयसिंगपूरचा विकास जो आहे तो थांबलाय, खुंटलाय की अजून वाढत चाललाय? काय चालू आहे, कमी प्रमाणात चालू आहे. जसा जोर पाहिजे तशा पद्धतीने नाही आहे. एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? जोर म्हणजे विकास व्हायला पाहिजे, परिवर्तन व्हायला पाहिजे, गावाचा म्हणजे सुखसोयी व्हायला पाहिजे. सत्ताधाऱ्यांचा कारभार, प्रशासनाचा कारभार आपण बघितला, काय फरक वाटला? म्हणजे काय फरक म्हणजे ज्या वेळेला नगर परिषदेवर सत्ताधारी होते, एक पॅनल होतं त्या ठिकाणी काम करत होतं, त्यानंतर आता प्रशासनाचा राज होता. प्रशासकांचं काम आणि सत्ताधारी असतानाचं काम, सत्ताधारी असताना काम जरा चांगलं होतंय, प्रशासनाचं काम जरा मंद किती होतंय. सत्ताधारी असले तरी जरा बरं पडतंय, कामाचा म्हणजे गावाचा विकास होतोय. आता जे काही विकास हळूहळू तुम्ही म्हणला सुरू आहे, काय वाटतंय कोणाच्या माध्यमातून सुरू असेल असं वाटतंय? प्रशासन जे त्यांच्या गतीने ते जे काय करायचे तेवढं करायला लागले. खरंच सत्ताधारी असताना जी काय प्रगती होते, विकास होतो, तसं प्रशासन असताना होत नाही. एक महत्वाचा एक मुद्दा असतो प्रत्येक शहरामध्ये की बाबा या शहरामध्ये असं व्हायला पाहिजे. एक शिवतीर्थ झालं, पण शिवतीर्थाऐवजी कोणताच विकास इथं झालेला नाही असं म्हटलं जातं. तुमची काय अपेक्षा, इथं एक चांगला प्रकल्प कोणता झाले? थोडेफार प्रमाणात झालेला आहे विकास, नाही असं झालेलं आहे थोडंफार. अजून इथून पुढे पण व्हायला पाहिजे. सत्ताधारी आली तर जरा बरं होईल. जयसिंगपूरच? हा, जयसिंगपूर. किती वर्ष राहताय जयसिंगपुरात? जयसिंगपुरात 15-16 वर्ष आहे. 15-16 वर्ष. काय वाटते 15-16 वर्षामध्ये जयसिंगपूर बदललं का तसंच आहे? एक नंबर आहे. पाणी व्यवस्थित आहे, लाईट व्यवस्थित आहे आणि रस्त्यानं जाताना खिचकायला सगळं केलेला अगदी एक नंबर आहे रस्ता. काय वाटतंय इकडे खाली याला रस्ता बाद आहे. कुणी केलं असं वाटतंय? हेच बाद आहे, हेच बाद आहे, इकडे बाद आहे, सगळं बाद आहे. रस्ता गावात यादवकर साहेब मिळतात. कुणी केलं? होय. आग दादा तुम्हाला काय वाटतंय, जयसिंगपूरचा विकास झालाय का? झालं. काय झाला विकास, काय काय दिसतोय? काय जरा चांगला झालं, परमिट कार्ड दिलंय 4-5 चांगलं आहे. आता जरा रस्ता बी चांगला करायला. आता इलेक्शन झालं तर करेल. कुणी केला रस्ता बिस्ता, बस काम केलं? आमचा चेअरमन यादवकर साहेब करतात काय? करतात. मला असं काय आलं की ते त्यात नुसता नारळ फोडतात आणि जातात. नाही, नारळ फोडले का नाही अक्षस का. बर, नाव कसं तुमचं? माझा निजाम मुजावर आहे. निजाम उदगावला असतो, इथं नाही. उदगावला असताय, जयसिंगपुरात येत आहे? येतोय. काय जयसिंगपुरात काम झाल्यात दिसतात काय? हा, झालेत की. बर, झाल्यात, कामं झाल्यात. आता रस्ता करायला लागला अजून बर. तयार आहे. कोण करायला लागले? येड्रावकर नाही म्हणतात तिथं नगर परिषद केलं. येड्रावकरच आहे तसं. बर,
काका किती वर्ष राहताय तुम्ही इकडे? मी जेव्हा 35-40 वर्ष झाले. 35-40 वर्षामध्ये जयसिंगपूर जे शहर आहे एक ऐतिहासिक शहर म्हटलं जातं. हे जयसिंगपूर बदललंय का तसंच राहिले? नाही, बदललंय. काय बदल झाला हो? नवीन सुधारणा झाल्या. टीडीम नव्हतं, टीडीम झालं. सिद्धेश्वर जेवणाचा काल हॉल नव्हता लग्नाचा, ते हॉल झालं. बरेच जण येटावकांना सगळे कामं केल्यात. आता राहिले त्यांच्या तर्फे काय रस्ते तेवढे कामं राहिल्यात, तेवढी आता करतो सांगितल्यात, आश्वासन दिल्यात. आश्वासन पण नेहमीच ते आश्वासन देतात पण कामं काय करत ते कामं करतात की. आता ही शाळा बिळा असेल तिने उभा केल्यात. गावात ठोकळ नव्हती, बळबळांनी ते ठोकळ बसवल्यात. बर कामात त्यांची बरेच कामं चालू आहेत त्यांची. पुरा शिरोळ तालुक्यात सगळे त्यांची कामं चालू आहेत. आता यावेळेला मतदान करणार आहे तुम्ही. मतदान करत असताना डोळ्यासमोर काय ठेवणार आहे? पक्ष ठेवणार, व्यक्ती ठेवणार, काय विकास ठेवणार आहे? एखादा ठेवायला पाहिजे आपल्याला. यड्रावकर मग यड्रावकर का एवढं? तुम्ही कट्टर कार्यकर्ते आहात का त्यांचे? मग फक्त कार्यकर्ता म्हणून तुम्ही बोललाय का यड्रावकरच करतील असं वाटतंय? यड्रावकर करणार नाही. आता यावेळेला कुणाचं पारडं जड वाटतंय? पारडं यड्रावकरचं आहे. काय कसं वातावरण आहे? वातावरण सगळं यड्रावकर वातावरण जाम आहे सगळीकडे. पुरा अकत देशमुख गावचा फिरला तर यड्रावकर पारडं झाड आहे. पण असं म्हणतात की यड्रावकरांनी जो विकास केला फक्त स्वतःसाठीच केला, विकास स्वार्थासाठी विकास केला. स्वतःसारखं काहीच केलं नाही तिने, सगळे जनतेसाठी केलंय. काय वाटतंय आपलं जे जयसिंगपूर शहर आहे, या जयसिंगपूर शहराच्या राजकारणाकडे सगळ्यांचं लक्ष असते, मात्र इथल्या सर्वसामान्य नागरिकांना ज्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत त्या सोयीसुविधा मिळत नाहीत? नाही, आता ज्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या सुरुवातीपासून रस्ते, गटारी, पाणी ह्या गोष्टींबरोबर आता यड्रावकर साहेबांनी गेल्या वेळी तर बघितलं तुम्ही 24 तास पाण्याची तर ते स्कीम जी राबवली ते ऑलरेडी चालूच आहे. बरोबर. दुसरा आता राहिला रस्त्याचा प्रश्न. ते आता कसं आहे, तिने सांगितलेलं की मध्ये भुयारी गटर आता चालू आहे. भुयारी गटरचं काम झाल्यावर रस्त्याचं पण काम 100% होणार आम्हाला खात्री आहे. कारण एवढ्या 50 वर्षामध्ये जी विकास कामं झाल्यात ही झाली नाही ती ह्या 5 वर्षात झाल्या असेल, 5 ते 7 वर्षामध्ये झाले. हो. काय वाटतंय मग नगर परिषदेचा कारभार चांगला होता की त्यावर सत्ता असणाऱ्या लोकांचा कारभार चांगला होता? नाही, नगर परिषदेचा कारभार हा चांगलाच होता. आणि आता जर यड्रावकरांची जर सत्ता आली तर याच्यापेक्षा देखील चांगला होईल असं आम्हाला वाटतं. यड्रावकरांची सत्ता येईल तुम्ही म्हणताय, पण यड्रावकरांचं जे काही राजकारण आहे ते राजकारणाला घेरण्यासाठी आज बाकीचे जे नेते आहेत ते एकत्र आलेत का? कारण यड्रावकरांचा विकास नाही म्हणून विचित्र अशी आघाडी येथे झाली. नाही, आघाडी झाली हा भाग वेगळा आहे. कारण एक आपल्या तर शेतकरी भाषेत एक म्हण आहे, आंब्याच्या झाडाला दगड मारतात, हा एक प्रकार असतो. जिथं जास्त हे असते त्या ठिकाणी असते, काही गोष्टी होत असतात असं माझं. आता काय वाटतंय आत्ताचं वातावरण जे सगळं जर बघितलं तर या भागात कसं वातावरण दिसतंय? इथं नाही, इकडच्या जयसिंगपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून म्हणलं तर आता सध्या यड्रावकर जरा सध्या टॉपला आहेत असं वाटतंय. नगराधीश पद असू दे किंवा बाकीच्या ज्या शीटा असू द्यात त्याच्या बाबतीत जरा आहे. आणि 100% येईल असं मला तर 100% खात्री वाटतं. कारण एकंदरीत वातावरणामुळे हे जे जाणवते ते आम्ही सांगतो तुम्हाला. यड्रावकरांनी कामं केली, त्यांनी आमदार पदामध्ये अनेक निश्चित निधी दिला असं तुम्ही म्हणालात, त्यांनी विकास भरपूर केला. मात्र त्यांनी दिलेले जे उमेदवार आहेत ते उमेदवार त्या ह्याच्या रेसमध्ये राहतील असं वाटतंय का? नाही, आता जे माझ्या एक अभ्यासानुसार मला वाटतं की 13 वॉर्ड आहेत. बरोबर. 13 वॉर्डामध्ये 2-2 उमेदवारापैकी 26 जण झाले. 26 पैकी 20 उमेदवार हे नवीन चेहरे दिलेत असं मला म्हणजे माझ्या एक अभ्यासातून लक्षात आलं. नवीन चेहरा देत असताना अनुभवी लोक जे आहेत ती पण या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मग आपण अनुभव बघणार की नवीन चेहरा बघणार? अनुभव पण बघितला पाहिजे साहेब. आणि कसंही माहित आहे का, आणि सगळ्यात महत्वाचं कधी त्यांचं मार्गदर्शन पण त्या गोष्टीसाठी असणार आहे. त्या गोष्टीसाठी त्यांचं मार्गदर्शन पण असणार आहे. त्यामुळे एवढं काही नाही. आणि नवीन पिढीला हे सगळ्यात महत्वाचं कसं आहे, नवीन पिढीला संधी देतात हे युवकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा विषय. मग असं का म्हटलं जातंय घराणेशाही फक्त चालते? नाही, घराणेशाही कोण म्हणते असं? अहो, ते विरोधक म्हणणार की, विरोधक प्रत्येक टायमाला कोण पण म्हणतेच की विरोधक, त्याचा काही विषय नसतं. घराणेशाही नाही. घराणेशाही म्हणजे कसं आहे साहेब माहित आहे काय, आता सध्या जो सक्षम उमेदवार आहे तसा नगराधीश पदा शाहू आघाडीचा उमेदवार आहे. त्या हिशोबानं तिने बरोबर ते गणित करून केलेलं आहे असं मला वाटतं. आता जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तुमच्या माध्यमातून बघायला गेलं तर एकीकडे संजय पाटील यड्रावकर आहेत आणि दुसरीकडं कदम म्हणून आहेत, सुदर्शन कदम. या दोघांमध्ये आपण संजय पाटील यड्रावकरांच्या बाबतीत बोलायला गेलं तर त्यांची फक्त मक्तेदारी चालते. नाही, मक्तेदारी असं काही नसते साहेब. मक्तेदारी वगैरे काही नाही आहे.
ते उगाच कसं असते माहिती आहे का, बिनबुडाचे आरोप करून चालत नाही. आणि मी सोशल मीडियावर बोलतोय तसा काही विषय नाही आहे. फक्त मला एकच महत्वाचं आहे, संजय पाटील यड्रावकर साहेबांनी जो विकास केला इथून पुढे याच्यापेक्षाही चांगला विकास करतील अशी माझी खात्री आहे. मामा काय सांगाल? मला काय कळत नाही. का कळत नाही? मी काय बोलत नाही. रस्त्यावर फिरता का नाही? रस्त्यावर पडतो. कसा आहे रस्ता? रस्ता चांगला आहे. चांगला इथं. मग भागात फिरत असताना पाणी मिळत नाही, आरोग्य सेवा इथं मिळत नाही. आम्हाला सगळे एक नंबर मध्ये आहे. आम्ही काय टेन्शन नाही. काय सांगताय? होय. मग असं का ओके म्हणतात? मध्ये. मागं आता मी चौकात बोललो आमच्या इथं काहीच आम्हाला चांगलं मिळालं, विकास झालेलाच नाही म्हणतात. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? तुमच्या इथे लोक म्हणतात. लोक म्हणतंय. लोक कोण बी काय बी म्हणतंय. अरे माणूस आपला आहे. कोण? राजू यड्रावकर साहेब, राजू अण्णा यड्रावकर साहेब, संजू भाऊ आमचे मित्र आहे. गोटू भाऊ माझा मित्र आहे. आम्ही कुणाला बी काय बोलत नाही. संपला आपला विषय. एक नंबर मध्ये आहे. तिने काय टेन्शन घेत नाही आम्ही. आता तुम्ही म्हणालात की ज्याप्रमाणे यड्रावकर साहेबांनी विकास केला, पण तिने ज्या इथं उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार तसे सक्षमच नाही आहेत. नाही. माननीय संजय पाटील यड्रावकर साहेब आणि राहुल पाटील यड्रावकर साहेबांचा खरोखर आम्ही एक मतदार म्हणून आभारी आहे की मग या मतदारासाठी मातब्बर नेते पाठीमागे लागलेले आहेत की आम्हाला उमेदवारी द्या, आम्हाला उमेदवारी द्या. साम दाम दंड भेद असणारे लोक उमेदवारी मागत होते. पण यड्रावकर साहेबांनी तळागाळातला कार्यकर्ता ज्याच्या नावानं 7/12 नाही, स्वतःच्या मालकीचं घर नाही, बँकेत कुठला बँक बॅलन्स नाही, साधा कार्यकर्त्याला त्याने तिकीट देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न कराल्यात. असं खरोखर आम्हाला एक कौतुकाची बाब वाटते की गिरमल कोळी सारख्या साध्या कार्यकर्त्याला तिने तिकीट दिलं. आणि या आम्ही सगळ्यांचं म्हणजे यड्रावकर कुटुंबाचं आणि त्यांच्या पक्षाचं आम्ही अभिनंदन करतो की आम्हाला चांगला उमेदवार तिने दिलेला आहे. भले तो कसाही असू दे, गरीब आहे म्हणून प्रत्येक जण गरीबाला नावच ठेवत असतात, पण सत्तेत जाणं महत्वाचं असतंय. एका गरीब कार्यकर्त्याला सत्तेत घालवायचं कसं हे यड्रावकरांनी एक आदर्श इथं आमच्या इथे या प्रभाग क्रमांक 1 मध्ये ठेवलेला आहे. आणि त्या आदर्शाच्या पाठीमागे नक्कीच आम्ही त्याच्या मतदार म्हणून मागे राहील. आणि त्या आजपर्यंत एवढं मतदान कुणाला झालं नसेल, एवढ्या मतानं आम्ही त्या गरीब उमेदवाराला निवडून देण्याचं काम आम्ही 100% मतदार म्हणून करणार आहोत.